26 नोव्हेंबर 1949 संविधान सभेच्या या ऐतिहासिक दिवशी एक आवाज भारतीय इतिहासात अमर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज. त्यांनी केवळ संविधान लिहिलं नाही तर त्याला आत्मा दिला आणि शेवटच्या भाषणात दिला एक भयसूचक इशारा जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. जय भारत, जय संविधान. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनेवरील शेवटचे भाषण, जे केवळ एक भाषण नव्हते तर आपल्या देशाच्या भविष्याचा आरसा होता. हे भाषण घेतलं आहे माझी आत्मकथा या ग्रंथातून. प्रकरण घटनेवरील शेवटचे भाषण, पृष्ठ क्रमांक 93 ते 103 वरून. या भाषणात बाबासाहेबांनी लोकशाहीचे अस्तित्व, व्यक्ती स्वातंत्र्य, समाजातील विषमता आणि धर्म जातीच्या भिंतीविषयी अत्यंत तीव्र आणि स्पष्ट शब्दात इशारे दिले. त्यांनी सांगितले, जर आपल्या देशात राजकीय लोकशाही असेल पण सामाजिक व आर्थिक लोकशाही नसेल तर ही लोकशाही फार काळ टिकणार नाही. या व्हिडिओतून तुम्हाला समजेल घटनेची खरी ओळख, बाबासाहेबांचे संविधानाबद्दलचे चिंतन आणि त्यांचा त्या काळात दिलेला भविष्यासाठीचा धोक्याचा इशारा. म्हणूनच हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा आहे आपल्या संविधान मंदिरात एक पवित्र दर्शन. तर पहा, समजा आणि शेअर करा. जय संविधान, जय भारत. सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घटनेवरील शेवटचे भाषण. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत शेवटचे भाषण झाले. ते असे: महोदय, तारीख 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली. त्या तारखेकडे पाहिले तर आज घटना समितीच्या कार्यास 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस पूर्ण होतात. या काळात घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झालीत व ते सर्व मिळून 165 दिवस होतात. तारीख 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने मसुदा समितीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख 30 ऑगस्ट रोजी मसुदा कमिटीची पहिली बैठक घेण्यात आली. तेव्हापासून मसुदा कमिटीचे कामकाज 141 दिवस चालले. या मूळ घटना मसुद्यात एकूण 395 कलमे व 8 परिशिष्टे आहेत. खरे म्हणजे अधिक चांगल्या गोष्टींचा शोध करून ती निवडून घेणे ही अभिनंदनीय गोष्ट समजली पाहिजे आणि त्याबद्दल मसुदा समितीत मोठा अभिमान वाटतो. स्वतःच्या सदोष उपसूचना मागे घेऊन त्याच्या जागी अधिक चांगल्या उपसूचना स्वीकारण्याचे धैर्य मसुदा समितीने दाखविले नसते तर मसुदा कमिटी कर्तव्यच्युत ठरून तिजवर लटक्या अहंकाराचा आरोप आला असता. एका व्यक्तीचा अपवाद सोडल्यास सर्व सभागृह मसुदा कमिटीच्या कार्याचे गुणग्रहण करते. त्याबद्दल मला मोठा आनंद वाटतो. आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणाने करते याबद्दल मसुदा कमिटीसह आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणाने करते याबद्दल मसुदा कमिटीसही धन्यता वाटत असेल अशी मला खात्री वाटते. घटना सभेच्या सदस्यांनी व मसुदा कमिटीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल मी एवढा सद्गदित झालो आहे की माझी कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्याजवळ पुरेसे शब्दही नाहीत. घटना सभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या हेतूपलीकडे दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटना सभेतील अत्यंत महत्त्वाची कार्य करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला. माझ्यापेक्षा मोठे, अधिक लायकदार व वाकबगार असे लोक
मसुदा कमिटीत होते सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचा उल्लेख यासंबंधी मला करावासा वाटतो. तरीही घटना समितीने मजवर एवढा विश्वास ठेवून त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. घटना तयार करण्यासंबंधी माझा जो गौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही. भारत सरकारचे घटनात्मक सल्लागार सर BN राव यांनाही घटनेचे काही श्रेय दिले पाहिजे. त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा काही हिस्सा मसुदा समितीच्या सभासदांनाही दिला पाहिजे. तथापि यांच्यापेक्षाही अधिक श्रेय सरकारचे प्रमुख ड्राफ्ट्समन श्री NN मुखर्जी यांना दिले पाहिजे. अगदी गुंतागुंतीच्या सूचना सोप्या पण कायदेशीर भाषेत उतरवून घेण्याचा त्यांचा कोणी हात धरेल असे मला वाटत नाही. मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येत नाही, कारण कधीकधी मध्यरात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते हे मला स्वतःला माहिती आहे. तथापि एकाच पार्टीच्या हुकमतीखाली राहून सर्वजण जमले असते तर घटना समितीचे कामकाज अगदीच नीरस व कंटाळवाणे झाले असते. परंतु सुदैवाने घटना सभेत काही बंडखोरही होते, त्यांचेही मी आभार मानतो. भारतीय घटनेमागील काही मूलभूत तत्त्वे विशद करण्याची मला जी संधी मिळाली ती या बंडखोर विरोधामुळेच. शेवटी अध्यक्ष महाराज, मी आपलेही आभार मानतो. घटना समितीच्या सभासदांच्या बाबतीत आपण दाखविलेले सौजन्य अविस्मरणीय राहील. कायदेशीरपणाच्या आडोशाखाली घटना तयार करण्याचा अडथळा आणू देण्यास आपण परवानगी दिली नाही, याबद्दल मी विशेष आभारी आहे. घटनेच्या गुणावगुणांमध्ये मी शिरू इच्छित नाही. संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान किती वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट व सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचे स्वातंत्र्य हवे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. घटना दुरुस्त करण्यासंबंधी जी तरतूद करण्यात आली आहे तीचकडे कोणीही लक्ष पुरवावे. ही शेवटची घटना आहे असा शिक्कामोर्तब तिजवर केलेला नाही. याउलट घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सहज वळणाची तरतूद केलेली आहे. या परिस्थितीतील कोणत्याही राष्ट्राच्या घटना कमिटीने सुधारणा एवढी सुलभ अशी घटना तयार केली असल्याचे कोणीही सिद्ध करावे असे माझे आव्हान आहे. शांततेच्या काळात केंद्र सरकारचे अधिकार उपयोगात आणले जावायचे नाहीत. त्यांचा उपयोग फक्त आणीबाणीच्या काळापुरताच केला जावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी केंद्र सरकारला जादा अधिकार देण्याचे टाळता येणे शक्य आहे काय? ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी नागरिकांची निष्ठा घटक राज्यांऐवजी संघराज्यांकडे असली पाहिजे असे बहुसंख्य लोकांचे मत आहे. कारण सामायिक ध्येयाकरता राष्ट्र संरक्षणाकरता संघराज्यच कार्य करीत असते आणि म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगात आणण्याकरता जादा अधिकार केंद्र सरकारला देणे समर्थनीय ठरते.
या ठिकाणी माझे भाषण संपले असते, परंतु राष्ट्राच्या भवितव्यासंबंधीच्या विचाराने माझे मन इतके भरून गेले आहे की त्यासंबंधीचे माझे मत या प्रसंगी व्यक्त करणे जरुरीचे आहे असे मला वाटते. 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र राष्ट्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो. देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे. माझ्या मनाला जास्त जिची टोचणी लागली आहे ती गोष्ट ही की भारताने आपले जे स्वातंत्र्यपूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवाशांच्या कपटी कारस्थानामुळेच हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. ब्रिटिश लोक शीख राजांचा निपात करण्यात गुंतले होते तेव्हा शीखांचा प्रमुख सेनापती गुलाबचंद हा स्तब्ध बसला. ब्रिटिशांच्या तावडीतून राजपूत राजांना सोडविण्याचा त्याने काडीमात्र प्रयत्न केला नाही. 1857मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक स्वस्थ उभे राहून तमाशा बघ्या लोकांप्रमाणे बंडाचा सर्व देखावा पाहत होते. भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी झाल्या त्यांची पुनरावृत्ती होईल की काय या प्रश्नाने माझे मन धास्तावून गेले आहे. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने पुराणे शत्रू आहेत. नवीन नवीन व निरनिराळी ध्येये पुढे ठेवून जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत त्यांची आपल्या जुन्या शत्रूमध्ये भर पडणार आहे. पण एवढे मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या मतप्रणालींना जास्त महत्त्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल. असले संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जय्य तयारी ठेवली पाहिजे. आपल्या अंगातल्या रक्ताचा शेवटचा बिंदू राहीपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणपणाने करू असा आपण दृढ निश्चय केला पाहिजे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकसत्तात्मक होणार आहे. असा अर्थ याचा असा की लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य भारताला त्या दिवसापासून मिळेल. भारताच्या लोकशाही प्रणित घटनेचे काय होणार? भारत ती घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करेल? ज्या देशात लोकशाहीचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते. अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवित असताना आपल्या जागेवर अधिष्ठित होण्यास हुकुमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग शाबूत राखून ठेवू शकेल काय? परंतु ती व्यवहारात हुकुमशाहीला आपली जागा बळकाविण्यास वाव देईल असा प्रकार घडून येणे सर्वथैव शक्य आहे. लोकशाहीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे ती ही की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत. म्हणजे असे की कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला दुसरी जी गोष्ट करायची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी जॉन स्टुअर्ट यांनी जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे ही होय. आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहेत. या बाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकेनेल याने मार्मिकपणे म्हटले आहे की
स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शीलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करेल. लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्वे होत हे मान्य करणारी पद्धती. ही तत्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्व नष्ट केल्यासारखे होते. मात्र भारतातील सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्वांचा अभाव आहे हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता. सामाजिक बाबतीत पाहावयाचे तर आपल्या भारतातील समाजरचना चढती भाजणी व उतरती भाजणीच्या तत्वावर उभारली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आला आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राजकीय बाबतीत आपल्याला समता मिळणार आहे, पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमता राहणार आहे. सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्यासाठी टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपल्याला टेकविता येईल. ही परस्पर भिन्नतादर्शक परिस्थिती शक्य तितक्या लवकर आपण नष्ट केली पाहिजे. नाहीतर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटना समितीने प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केली आहे ती उद्ध्वस्त करतील. आपण बंधुभावाचे तत्व आचरणात पाळीत नाही, ही आपणामधील दुसरी उणीव होय. अखिल हिंदी लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ होत. ही सर्व हिंदी जनता एका जिव्हाळ्याची एक जनता होय. अशी जी मनात भावना असते ती बंधुभावना या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृत सिंचन जर कोणते तत्व करीत असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय. राष्ट्रीय पदाला पात्र होण्याची आपणाला खरोखर इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते तेथे बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार? आपण भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे ती काही जणांना पसंत पडणार नाही. भारतातील काही थोड्या लोकांनी राजकीय सत्ता गाजविण्याची मिराजदारी पुष्कळ काळ उपभोगली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत कसेबसे जीवन कंठणारे पददलित लोक होत. राजकीय सत्तेच्या मिराजदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वांगीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही. यामुळे समाज जीवनाचे महत्त्व काय याची जाणीवसुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही. स्वतःचे व्यवहार स्वतः चालवावेत असे त्यांना वाटते व त्यासाठी तसा अधिकार त्यांना पाहिजे आहे व तो मिळविण्यासाठी ते आता सिद्ध झालेले आहेत. बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे. त्यांच्यात स्वयंसिद्धपणाची जी ज्योत पेटलेली आहे तिचे रूपांतर वर्गकलहात अगर
वर्गयुद्धात होऊ देता कामा नये. तसे होऊ दिले तर बेकीचे पीक अमाप पिकेल अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो देशाचा घातवार ठरेल. म्हणून लोकशाही सत्ता पद्धती व तत्त्वे पाळण्यात आली पाहिजेत. स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे, यात शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नये. आतापासून पुढील काळात जर काही चुका झाल्या तर त्यांची जबाबदारी आपणाला दुसऱ्यावर टाकता येणार नाही, तर ती आपण स्वतःच स्वीकारली पाहिजे. लोकांच्यासाठी चालविले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविले राज्य या तत्वाची मूर्ती आपण ज्या घटना मंदिरात प्रस्थापित केलेले आहे, ते घटना मंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टी धोंड पडून राहिलेल्या आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालविले राज्य चांगले अशी जनतेत जागृती व्हावयास हवी. ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यास आपण काडीचाही कसूर करता कामा नये. देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय, याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली तीत पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धांच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र परिवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर G.P. माबासेकर यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट आणि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते. अशा प्रकारचे विचार बाबासाहेबांनी आपल्या भाषणात नमूद केले होते. जर लोकशाही टिकवायची असेल तर आपण केवळ मत देणाऱ्यांची भूमिका न निभावता सजग नागरिक बनून वागावं लागेल, असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब म्हणाले. मित्रांनो, आज आपण ऐकलं ते फक्त एक ऐतिहासिक भाषण नव्हतं, ते होतं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांचा आत्मा. बाबासाहेबांनी आपल्या संविधानात केवळ कायदे नाही तर मूल्य रुजवली. सामाजिक लोकशाही, व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याचं मूळ तत्व. परंतु त्यांनी दिलेला भयसूचक इशारा आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आपण आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो जर आपण सावध राहिलो नाही. आज गरज आहे ती त्यांच्या या भाषणातल्या प्रत्येक शब्दाला समजून घेण्याची, त्यांच्या विचारांचा भक्त नव्हे तर अनुयायी होण्याची, आणि हेच या व्हिडिओचा उद्देश आहे. बाबासाहेबांचं अंतिम भाषण जनमानसापर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आजचा मार्ग शोधणं. तर शेवटी हा व्हिडिओ तुमचं काहीतरी मन हेलावून सोडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय संविधान, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.